मुंबई टू संगमेश्वर मॉन्सून बाईक राईड ही आपल्या भटकंतीतली तिसऱ्या सफरीची आपण सुरुवात केली होती. ती म्हणजे संगमेश्वर कसबा. कसबा या शब्दाचा अर्थच मूळ, जुना, ओल्डेस्ट असा होतो. कसबा संगमेश्वर सर्वात जुनं संगमेश्वरमधील गाव अशी नोंद असल्याचं एकमेव ऐतिहासिक उदाहरण म्हणजे 12व्या शतकात बांधलं गेलेलं तिथलं कर्णेश्वर मंदिर. त्याचा खरा इतिहासही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याचसोबत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची झालेली मुकरबखानाकडून दुर्दैवी अटक, त्या अभागी सरदेसाई वाड्यालाही आपण भेट दिली होती मित्रांनो. त्यामागे खूप सारी महाराजांच्या पूर्वीपासून असलेली ऐतिहासिक मंदिरेही आपण पाहिली. आणि संगमेश्वर मंदिर, ज्ञानव्यापी विहीर, भैरीभवानी मंदिर या सर्व गोष्टींचा इतिहास खराखुरा तुमच्यासोबत मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे. तर चला, या सफरीमध्ये भटकंतीमध्ये तुम्ही आमची साथ द्यावी. कोकणचं गाव माझं कोकणचं गाव. तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुझं पुन्हा स्वागत आहे. आपण निघाला आपल्या नीतिमत्ता हॉटेलमधून. आता चाललोय कसब्याला. चला, आता या रोडची दिवसाची मजा घेत घेत आपण कसबा पुढच्या. चलो, पाऊस नाही आपण कोकणात मित्रांनो. परत एक आपल्याला कोकण रेल्वेचा नवीन पद्धतीचा ब्रिज लागलेला आहे. हा आपल्या गावासमोर जातो मित्रांनो, कर्जत येतो. आपण मगाशी रजवाडी केला, तिथून पण हात केला. हात ब्रिज आहे त्या काळात तुम्हाला रजवाडीच्या मंदिरला कोकण रेल. मित्रांनो हे बघा, शास्त्री पुलावरला आलात तर तुम्ही, हा जुना शास्त्री पूल आहे. तिथून लेफ्ट आहे बघा, तिथे लिहिलेलं बघा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कर्णेश्वर मंदिर म्हणे. बरोबर आहे मित्रांनो. आपण हा बघा, आपण रस्ता पुढे वाटत होतं पण नाही, आपण बरोबर आहोत. पुढे हायस्कूल आहे, वाहने सावकाश चालवा. ओके, इथे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा स्मारक उभारलेलं आहे. सुंदर आहे, आपण कधीच बघितलं नाही. नेहमी यूट्यूबमध्ये बघतो. पहिला आपला योग आहे जो आपण प्रत्यक्ष बघायला चालू आहे. चला, जेव्हा आल्यावर तुम्हाला दाखवतो ना तू, हे हायस्कूल आहे बघा, न्यू इंग्लिश हायस्कूल ज्युनियर कॉलेज कसबा संगमेश्वर. कसबा स्वराज्य महोत्सव असं लिहिलेलं आहे. आणि हाच आपल्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा स्थान हे बघा. सुंदर दिसते की नाही, मस्तपैकी. हे बघा, छत्रपती संभाजी महाराज की जय. हे बघा मित्रांनो, स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं. आता आपण जाऊया आतून. संभाजी महाराजांना प्रत्यक्षात आपल्याला कधी मुजरा करताना आला तिथे तर करूया. मित्र नाही बघा, ते आम्ही चप्पल काढले आणि अशी पाठ आहे, खूप ऊर भरून येते मित्रांनो. संभाजी महाराजांच्या या त्यांच्या इतिहास असलेल्या जागेवरच्या स्मारकाला पाया पडताना, जवळ जाताना बघा, छत्रपती संभाजी महाराज की जय. सकळ कुळ मंडित अखंड लक्ष्मी अलंकृत ब्रज संस्कृत काव्य शास्त्र पंडित सुयोध योद्धा सर्जा रणधुरंधर वीर समशेर बहादर हिंदवी स्वराज्याचं धाकल धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. बोला मित्रांनो, असं काय ते ऐतिहासिक क्षण या ट्रिपमधला हा होता की आपण संभाजी महाराजांच्या जवळ आलो. आपलं गाव असताना आपण हे बघितलं नव्हतं, म्हणून पहिलं स्थान आजच्या ब्लॉगचं हे केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांना भेट दिली आपण. चला, आता पुढे आणखीन काय काय कसबद्यांनी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, या संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उजव्या हाताने पुढे आलात ना, तिथेच आपल्या महाराजांना अटक झालेली आहे सरदेसाई वाड्यावर. आणि त्याच्या पुढेच आपलं ऐतिहासिक कर्णेश्वर मंदिर आहे, त्याला भेट दिली. हे बघा, हे हनुमान मंदिर पण आपलं बजरंगबली महाराज की जय.
आपली गाडी पार्क आहे, इथे लिहिलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज वाड्याकडे. हा बघा, हाच आहे वाडा, सरदेसाई वाडा, जवळून बघू. चला आपण आता त्या नापाक वाड्याकडे जाऊया. तिथे आपल्या मराठ्यांनी फुटीर करून महाराजांना अटक करवली ते, आपला इतिहास खराब केलेला. हा बघा तो घाणेरडा वाडा, मादर भगत. एकदम घाणेरडी वास्तू भारतातली. असा पडीक झालाय बघा. हे बघा असा वाडा आहे तो. या वाड्याच्या बाजूलाच ना महाराजांच्या काळातील वास्तू पण आहेत बघ. त्या वाडा तो खूप चांगला होता. त्या काळातली पाषाण खडक आहे, म्हणजे या वाड्याच्या पिलर्स पण असू शकतात. याचा सुंदर इतिहास पापट सरांनी मस्त सांगितला आहे. बघ पुढे काय आहे आपण जरा बघूया जाऊन. आणि इथेच बाजूला आपलं कर्णेश्वर मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, मग अशी ती पायवाट दाखवली ना, मला वाटलं ती गावातली, पण ती या मंदिराकडे येणारी वाट आहे. या दादानी आपल्याला सांगितलं. दादा नाव का तुझं? ओंकार दादानी सांगितलं. हे बघा महाराजांच्या काळातली मंदिरात, म्हणजे महाराज इथे असताना 100% या मंदिरांना भेट देत होते. वास्तू बघा किती पुरातन आहे. वा रे वा, हे बघितलं नाही दादा, थँक्यू. हे बघा हे कसलं दादा मंदिर आहे? ही सगळी शंकराची ना? शंकराचीच आहे. की हे ज्या बघा, महाराजांनी मध्ये उद्ध्वस्त केलेली हे बघा. हे नाही नंदीला नंदीला उद्ध्वस्त केले. जवळून दाखव तुम्हाला. जाऊ शकतो मंदिरात? तो जाऊ शकतो, तो आतमध्ये हां. नका, हां. कारण ती जरा वीक आहेत ना. वीक आहेत. हां. हे बघा मित्रांनो, नंदी भंग अवस्थेत आहेत. जे उद्ध्वस्त केलं ना मुघलांनी, ते आपल्या देवांना पण सोडलेलं नाही. म्हणजे जातीवंत उदाहरण आहे बघा. नंदींना बिचाऱ्यांना पूर्ण खंडित केलं आहे. हे बघा, आपण आत नाही जायचं. हे दिसतंय तुम्हाला? थोडंसं आतून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा ना आता कसं झालंय बघा ती वास्तू. हे बघा बघा, हे सभामंडप आहे, आतमध्ये गर्भगृह आहे. इथे संभाजी महाराज नेहमी असताना अभिषेक करायचे. आणि ते आपलं त्यांचं संभाजी महाराजांचं श्रद्धास्थान असल्याकारणाने हेही खंडित करण्याला सोडलं नाही मुघलांनी. हे बघा, हा इतिहास खरंच जाणून घेण्याजोग आहे. हा इतिहास नाही जाणला ना मराठी माणसाने, काय जाणलं. अजून एक मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा, दाखवतो तुम्हाला जवळून. चल, बाजूलाच आहे. जंगल थोडंसं वाढले पावसात, पण पावसातच या, जेणेकरून या मंदिरात भले भंग पावलेत पण अस्तित्व बघा किती सुंदर आहे बघा. आल्यांनो काय खंडित करत होतात ते पण समजलं नाही का तुम्हाला? महाराजांचं आमचं श्रद्धास्थान. हे बघा मित्रांनो, इथे दोन मूर्ती आहेत. आय थिंक राधाकृष्णाची असावी, आपल्याला काय माहीत नाही नीट. जशी दिसते ना तशी मी तुम्हाला सांगतो. हे आणि त्या काळातलं बघा कोरीव काम महाराजांच्या काळात महाराजांच्या नजरेसमोर झाला असेल किंवा त्यांच्या अगोदरच आहे. महाराजांनी जपलं होतं. तिथे समोर सभा गर्भगृहाच्या बाहेर ना गणपतीची मूर्ती आहे, आतमध्ये शिवलिंग आहे भंग पावलेलं त्या काळातलं, पण 450 वर्षापूर्वीचा इतिहास त्या शिवलिंगाला लाभलेलाच आहे. आता तुम्हाला जवळून दाखवतो बघा. धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहायला पाहिजे या देवळांकडे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार.
इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही मला. सो मित्रांनो, बघितलं ना माझ्या मागे खंडित केलेलं मंदिर, त्याच्या बाजूला आणखीन एक मंदिर, 1 2 सुंदर आहे. पण बांधकाम वास्तू अशा परिस्थितीत इथे सुंदर दिसतंय. पॉझिटिव्ह वाईज आहेत, खूप सुंदर सकारात्मक ऊर्जा इथे खूप आहे. हे एक मंदिर, हे 3 मंदिर न पाहता चाललेलो आपण. खूप मनाला हळहळ लागली असते की एवढ्या जवळ येऊन बघितलं नाही. फळक लावला पाहिजे एवढीच इच्छा आहे. बाकी सर्व सुव्यवस्थित आहे आणि खंडित केलेली, पण त्याचे दुष्परिणाम जपण्याचा प्रयत्न करतात आहेत. दुष्परिणाम नाही, दुष्कृत्य तेव्हा औरंगाचे जपण्याचा इथे आतोनात प्रयत्न या गावकरी मंडळी करतात. त्या दादाने आपल्याला खूप म्हणजे खूप मोलाची मदत केली आणि हे आपल्याला वास्तू दाखवली. नाही तिथे फालतू तिथे महाराजांना अटक झाली तो सरदेसाई वाडा फक्त बघून आपण चाललेलो. चला आता इथून जाऊया कर्णेश्वर मंदिराकडे, जवळच आहे, ते दाखवतो तुम्हाला. वाडा बघा लांबून कसा दिसतो. दूषित वाडा, छत्रपतींच्या इतिहासाला, मराठ्यांच्या इतिहासाला कालिमा फासणारा वाडा. उदात्तीकरण नाहीच करायचं आहे आपल्याला, फक्त आपली एक वास्तू बघण्याच्या उद्देशाने आपण आलेलो. इथे महाराजांचा इतिहास खराब झालेला तो. नाही तर औरंगाच्या बापाला पण जमलं नसतं संभाजी महाराजांना अटक करणं. आतून बघा कसा झाला तो दिसतो. हे बघा पडीक झालाय, पूर्ण पडीक. चला सभोवती बघूया आणखीन काय काय आहे. वाडा तर पूर्ण पडला आहे, पडणं गरजेचं होतं. त्याने आपल्या हयातीत आपल्या राजांना पकडून दिलं, काही शुभ कार्य केलं नाही आयुष्यातलं. या वास्तूने केलेलं त्याच्या नाशवंतीचं कारण म्हणजे संभाजी महाराजांची अटक. चला आपल्याला जास्त एंटरटेन करायचं नाही, दाखवतो तुम्हाला. आलात की एकदा इथे येऊन पोचून जावं या वाड्याला. आता इथून आपण कर्णेश्वर मंदिराला भेट देऊया. हे बघा मित्रांनो, ती खंडित झालेली मंदिर आहे. हा आजूबाजूला बाजूला राहिलेला सरदेसाई वाडा आणि हे एक राहिलेलं आपल्याला, ते दाखवतो तुम्हाला. मग कर्णेश्वर मंदिर जाऊ जाईल. बघा किती खोल वगैरे आहे, बघा पाणी दिसतंय मला कॅमेऱ्यात दिसते का बघा, सुंदर. हे आता वीर महाराजांच्या काळातली आहे, शिऱ्यांचीच आहे पण दिसली पुरातन म्हणून तुम्हाला दाखवलं. सो मित्रांनो, इथेच त्या हरामखोर मराठ्यांमुळे छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली म्हणून इथे त्यांचं अजूनपर्यंत जिवंत असण्याचं वास्तव्य आपण दाखवूया. आणि त्या हरामखोरांना, मुघलांना आणि जे कोणी फुटीर निघालेले मराठी त्यांच्यासाठी इथे आपण संभाजी महाराजांचा जोरा एक नारा देऊया. तुम्ही आमचे सकट हो द्या. अखंड लक्ष्मी अलंकृत ब्रज संस्कृत काव्य शास्त्र पंडित सुयोध योद्धा सर्जा रणधुरंधर वीर समशेर बहादर हिंदवी स्वराज्याचं धाकलं धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. चलो. हे बघा मित्रांनो, त्या पनोती सरदेसाई वाड्यातून बाहेर आलात ना, इथे पण आपली महाराजांच्या काळातली वास्तू आणि तो खांब दिसतो. इथून बाहेर पडलात, त्या सरदेसाई वाड्यावरनं बाहेर आलात की डाव्या हाताने पुढे जायचं आहे. इथेच कर्णेश्वर मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, कर्णेश्वर देवस्थान. हे बघा संभात छान वाटतोय. चला जवळून बघतो पहिला. मित्रांनो किती जवळ आहे आणि किती सुंदर वास्तू आहे बघा. खूप जुना इतिहास आहे या मंदिराचा आणि खूप अथांग इतिहास आहे मित्रांनो त्या मंदिराचा. महंत असले तुम्हाला मी तो इतिहास दाखवतोच. हे बघा इथे लिहिलं आहे कर्णेश्वर देवस्थान, संगमे तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे बघा, हे मंदिर मूर्ती कदाचित नंतर स्थापित केलेली आहे. मस्त मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. सुंदर बाप्पाचं पण दर्शन झालं आहे सोमवारच्या दिवशी. पहिल्या केदारनाथाचं घेतलं, आता बाप्पाचं घेतलं. चलो
चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. इथे मूर्ती सुंदर आहे. आता प्रॉपर कर्णेश्वर मंदिराजवळ जाऊया. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा संगमेश्वरमध्ये असायचे तेव्हा या मंदिरात आणि त्या बाकीच्या मंदिरात पूजेसाठी तर रोज यायचे, असा इतिहास ऐकलेला आहे. आपल्या इथे ज्यांचे पाय लागले, ज्यांच्यामुळे आपण आहोत आता, त्या मंदिरांच्या शिड्यांवर डोकं टेकणं आपलं कर्तव्य आणि सुख आहे. चला हे बघा, या दीपमाळी समोर आहे तो प्रवेशद्वार आहे आणि तो बाहेर निघण्याचा द्वार आहे. चला दर्शन घेऊया आणि महाराजांचा इतिहास जाणून घेऊया, या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया. ठीक आहे, ते दीपमाळ आहे. एक मूर्ती आहे दत्तप्रभूची आहे, ब्रह्मा विष्णू महेश दिसतात आहे. ते दोन पैकी मूर्ती आहेत. इथे पण तसंच घुमट आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्णेश्वर सेम आहे. अशी दोन घुमट आहेत, तीन असतील, तीन आहेत. दिलेले श्री कर्णेश्वर संगमेश्वर या दोन देवळांचे जीर्णोद्धार रघुनाथ बापू जोशी संगमेश्वरकर यांनी 1798 का बांधलेले. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. मला इथून दर्शन समोरच नंदी आहे, प्रवेशद्वाराच्या आतमध्ये. जय शिवशंभो. शिवशंकर, जय शिवशंकर. नंदी आहे. आत्मातलं करू तू. इथे शिवाचा आताच अभिषेक झालेला आहे. मंदिर आत्ता जस्ट अभिषेक झालेला आहे. मध्ये पूजा करतोय. नाही नाही सुख शांती समृद्धी आनंद लाभू दे. जे काही तुमच्या मनात इच्छा आहे, मनोकामना आहे, संकल्पना पूर्ण करा. आणि अडचण काय असेल दूर करा. ज्या ज्या स्त्रीला हात मागची लागतील उभे राहा, तसेच सेवा करून घ्या. कृपा दृष्टी ठेवा, संभाळ करा. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. या फोटो काढतात. दक्षिणा तिथे ठेवा. मी कर्णेश्वर मंदिरचे 15 पिढीचे पुजारी, संध्येचे पुजारी, गव्हर्नमेंटचे पुजारी, तहसीलदारांचे पुजारी. पांडव जेव्हा अज्ञात असत होते, धनुर्देवाला परशुराम होते. परशुरामानं पांडवांना सांगितलं होतं, सावा आपला कर्ण मोठा भाऊ होता, म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ पांडवांनी बांधलेलं कर्णेश्वर मंदिर. म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्य किरण ते जातात. नंतर दर्शन घ्या. पायामध्ये 7 घोड्यांचा रथ आहे. डोकीवरती 12 राशी, 12 राशी सूर्याभोवती फिरतात. म्हणून सूर्यदेवांना 1200चा राजा म्हणतात. म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं. ग्रहपीडा जाते. शनी, राहू, मंगळ, केतू 12 ग्रह सूर्यदेव शांत करतात. हातामध्ये अमृत कलश आहे. दोन्ही साईडला जाऊन सूर्यपत्नी आहे, त्यांना संध्या छाय म्हणतात. म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. पांडव जेव्हा अज्ञातच होते, धनुर्देवाला परशुराम होते. परशुरामनंच पांडवांना सांगितलं होतं, सावा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत, परशुराम भूमी, सह्यागिरी, सह्याद्री म्हणतात. आणि परशुरामनंच पांडवांना सांगितलं, सावा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत असताना इथून स्थानिक देवता आहे, ग्रामदेवता आहे, चाकमाता देवी पाठवण्यापूर्वी कोंबडीच्या रूपाने ओरडली. पांडवांना म्हटलं, खरंच पाळ झाली.
ताटावर जेवले, ताटावरती ठेवले, नंतर निघून गेले. कौरव पांडवांच्या पाठीवर होते. पांडव जर सापडले असते, परत 12 वर्ष अज्ञात असं झालं असतं. म्हणून या मंदिराला वरती कळस झाले नाहीये, शिखर झाले नाही. आणि जर शिखर त्यावेळेस झाले असते तर आज ते प्रत्येकाशी झाले असते. प्रत्येकाशी होणे आपलं मत कमी होईल, प्रत्येकाशी तर काशीचं मत कमी होईल. म्हणून स्थानिक देवता जाखमाता देवी पाठवण्यापूर्वीच कोंबडीची पण पोटं ओरडली, कारण प्रत्येकाशी झाली तर तिचं मत कमी होईल, प्रत्येकाशी झाली काशीचं मत कमी होईल, म्हणून इथं प्रत्येकाशी झाली नाही. म्हणून श्रीवत्स कुंती कुंतीपुत्र कर्णाचं कर्णेश्वर मंदिर. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ते छत्रपती संभाजीची सासरवाडी, राणी विसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले खाली एक संगमेश्वर मंदिर आहे. त्या संगमेश्वर मंदिर तिथे 3 नद्या संगम आहे, अलकनंदा, बोरणा आणि शास्त्री. आणि 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्यात नाव दिलं खरं संगमेश्वरी आहे. दापूर खोल आहे, खाली उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले तिथे संगमेश्वर मंदिरची निहार कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे तिथे संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा बामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली, म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळतळ, कोकण गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. आता पलीकडे सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत, म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे, म्हणून या प्रदक्षिणा चालते. नंतर संपूर्ण प्रदक्षिणा घालायची, पलीकडे सूर्यदेवांचे दर्शन घ्या आणि मंदिरच्या पाठीमागे फोटो काढा. मंदिर गोल येतं. उजव्या साईडला 5 काटकोन आहे, डाव्या साईडला 5 काटकोन आहेत. कोणाचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे, धामणी राजवाडी. 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी चालू असतं बघा. ओम नमः पार्वतीपदे हर हर महादेव. आपल्या सनातन हिंदू धर्मात पूर्वीपारपासून एक दंतकथा प्रचलित आहे. भारतात, महाराष्ट्रात कुठेही सापडलेल्या जुन्या मंदिरांचा, जुन्या वास्तूंचा इतिहास आपण पांडव काळाशी किंवा 5 पांडवांशी जोडतो. त्यात काय वावगं नाही. या दंतकथांमुळेच त्या वास्तूला, तिथल्या ठिकाणांना एक वेगळंच आकर्षण आणि उत्कंठा निर्माण होते. त्याचमुळे त्या वास्तूकडे पर्यटक आवर्जून येतात. पण खरा इतिहासही जाणून घ्यावा, जो की याच दंतकथांच्या पाऊलखुणांमधून आपल्याला कागदोपत्री स्वरूपात सापडलेला असतो. तसाच काहीसा इतिहास या कर्णेश्वर मंदिराचाही आहे. 12व्या शतकातील कल्याणी तालुक्यात जन्माला आलेले कर्ण नावाचे राजे, त्यांच्या दरबारातील शेष कवींनी लिहिलेला संगमेश्वर महात्म्य हा ग्रंथही 12व्या शतकातला आहे मित्रांनो. त्यांनी त्या ग्रंथात नमूद केलंय की माझ्या राजाने म्हणजेच कर्णाने हे कर्णेश्वर मंदिर कोल्हापूरमधील अंबाबाईचे मंदिर ज्या स्थापतींनी बांधलेले, त्या स्थापतींना इथे बोलावून हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. हे लिखित कागदोपत्री आपल्याकडे आता इतिहासकारांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे हे मंदिर 800 ते 900 किंवा 1000 वर्षही जुनं असल्याचं आपल्याला ठामपणे सांगता येतं. मित्रांनो, नाही बघा, हे कर्णेश्वर मंदिर आणि ते जवळ, ज्यामुळे या तालुक्याला संगमेश्वर नाव पडलं ना, त्या संगमाजवळच्या मंदिराजवळ चाललं आपण. बाजूनी वाट आहे, आपल्या काकाने इथून नेलं. तर चला पटकन संगमेश्वराचं पहिल्यांदा आज दर्शन घेतो. कर्णेश्वर पण पहिल्यांदाच घेतलं, छत्रपती महाराजांचं स्मारक पण पहिल्यांदाच बघितलं, छत्रपती संभाजी महाराजांचे. आता संगमेश्वर बघू. कसबा संगमेश्वर हे फक्त गाव नाही, तर हजारो वर्षांचा इतिहास, प्राचीन संस्कृती, शिवकाळ आणि अप्रतिम मंदिर स्थापत्य जपणारी भूमी आहे. संगमेश्वर नाव कसे पडले तर संगम म्हणजे 2 किंवा 3 नद्यांचा संगम. संगमेश्वर गावात अलकनंदा आणि वरुणा नदीचा संगम आहे. त्या संगमावरचा ईश्वर म्हणजे आपले शिवशंकर प्रभू यांचे मंदिर आहे. त्या 2 संगमाचा अधिपती म्हणून शिवशंकराच्या मंदिरावरनं या तालुक्याला पडलेले नाव ते संगमेश्वर. मस्त सुंदर चिऱ्यांची शिड्या आहेत, जेणेकरून तुम्ही उतरून इथे ओरिजिनल काळ्या पाषाणातल्या शिड्या आहेत. हा संगम, 3 नद्यांचं पाणी पण निव्वळ आहे,
सुंदर. इथे नंतर आपण पाय धुवूनच जाऊया. इथे नंदी आहे. सुरुवातीलाच ही शंकराच्या मंदिरात असणं गरजेचं आहे. तिला ते वरदानच भेटलेले आहे. हे बघ. सुंदर आहे. छोटेखानी मंदिर आहे. आपल्या शिवाचं दर्शन घेऊ. जय माता. आली आहे जागे. हे बघा तुम्ही अशा शिड्या आहेत मोठ्या मोठ्या. पूजा झालेली. जय शिवशंकर. चला शंकराचं दर्शन घेतलं आपण. आता बाहेर थोडीशी नजर दाखवतो आणि पुढे जाऊया. जय माता. जय कालभैरव. हे बघा मित्रांनो, ते महाकाळाचं दर्शन घेतलं कालभैरवाचं की इथेच इथला खूप मोठा प्रवाह तुम्हाला पाहायला मिळतो. सुंदर आहे ना ती. स्वच्छ आहे. स्वच्छ असली पण पाहिजे. कालभैरवाचं स्थानातील देवाचं स्थानातील. चल खूप प्रसन्न झाला. आजचा दिवस आपला बदला. सोमवार 3 शंकराच्या शिवलिंगाला भेट दिली आहे. ते पण जागरूक. संगमेश्वर, केदारनाथ आणि कर्णेश्वर. वा, आज दिवस बनला. मजा आली. खुश झालं. खुश. मित्रांनो, आपण आपल्या जिल्ह्याच्या नावाला जे संगमेश्वर मंदिराला भेट दिली आणि त्या संगमावर हातपाय धुतलेत. काही घाण केलेली नाही. चला आता पुढे सप्तेश्वरला जाऊया. जय महाकाल. एवढं सुरुवात चांगला गेलेला मित्रांनो. हे बघा, खारोत्यावरनं गाडी गेली बिचारीची. आपण उचलून तिला बाजूला टाकूया बिचारीला. चला हे बघा, तिला पण मोक्ष प्राप्त करून दे. चला आता पुढच्या मंदिरात जाऊ. मित्रांनो हे बघा, आपण शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रासमोरच्याच गल्लीतून पुढे आलो ना. स्वामी समर्थांचं डाव्या हाताला मंदिराचं बोर्ड लागतो उजव्या हाताला, आणि तीची गल्ली आहे कालभैरव मंदिराकडे चालणे. चला पटकन त्या मंदिरात पोहोचूया. 12:30 वाजल्यात ऊन लागायला लागला आम्हाला. सो फायनली मित्रांनो, आपण आपली इथे गाडी पार्क केली आहे. तुम्हाला मगाशी दाखवला 30-40 सेकंदाच्या रस्त्या डिस्टन्सवरच आहे. हे बघा, तुम्हाला हे दाखवतो. इथे सुंदर कमळांचं तलाव आहे. हे बघा किती सुंदर आहे बघा. अरे मोठे मोठे मासे होते. बुक्कड काहीतरी गेलं. अजून पण काहीतरी असेल. आपल्याला कालभैरवाचं दर्शन देईल द्या. हे बघा सुंदर कमळ आले. सो मित्रांनो हे बघा, त्या तलावाच्या बाजूचा हा रोड आहे ना, डांबर सिमेंटचा, आणि आपली झूम उभी आहे. तिथूनच समोर दिसते ना, हे बघा घुमट दिसते. तेच आपलं कालभैरवाचं मंदिर आहे असं वाटतं आपल्याला. चला जवळ जाऊन बघूया. आपण ज्या भैरीभवानी मंदिरासमोर उभे आहोत ना मित्रांनो, त्या मंदिराचा इतिहासही थेट 12व्या शतकापर्यंत आढळतो. इतिहासकारांच्या मते कर्णेश्वर मंदिराची निर्मिती करणारे कल्याणी शिलाहार घराण्यातील राजा कर्ण यांनीच या भैरीभवानी मंदिराची ही उभारणी केली होती. त्या काळात महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना उत्तर भारतातील काशीपर्यंतचा लांब आणि कठीण प्रवास करणे शक्य नव्हते. म्हणून राजा कर्ण यांनी काशीचे धार्मिक महत्त्व आपल्या राज्यातच अनुभवता यावे या उदात्त हेतूने अनेक मंदिराची निर्मिती केली. याच विचारातून काशीतील प्रसिद्ध ज्ञानव्यापी विहिरीच्या धर्तीवर येथेही एक पवित्र विहीर बांधण्यात आली. तिचे नावही ज्ञानव्यापी असे ठेवले गेले. या सर्व ऐतिहासिक पुराव्यावरून असे मानले जाते की हे भैरीभवानी मंदिरही 12व्या शतकातील असून कर्णेश्वर मंदिराच्या उभारणीनंतरच या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असावे. आजही या मंदिरातील दगडी स्थापत्यकला, त्यांची रचना आणि परिसरातील अवशेष त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. त्यामुळे हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. इथे खूप सुंदर बोर्ड लिहिलेले आहे मित्रांनो. असभ्य, अशोभनीय, टोकडी, उदाहरणार्थ फाटलेली जीन्स, शॉर्ट स्कर्ट्स, कपडे घालून मंदिरात प्रवेश करू नये. तर
भक्त दर्शनार्थी यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे सात्विक विश्वास करूनच मंदिरात प्रवेश करावा. हे बघा सुंदर परिसर आहे. सभोवतालचा पण स्वच्छतागृह आहे. या पुरातन मूर्त्या आहेत. नंदी आहे. इथे बसण्यासाठी बैठक आहे. स्वच्छतागृह आहे. पुरुषांचं आणि लेडीजचं स्नानगृह पण आहे. आणि एक आश्चर्य म्हणजे मंदिराच्या समोरच आपली हिंदू स्मशानभूमी आहे. ती बघा. हे कालभैरव असल्या कारणाने तिथे स्मशानभूमी असणे काही वावगं नाही आहे. भैरवनाथाच्या मंदिराजवळ स्मशानभूमी असतात. तुम्ही उज्जैनला गेलात तर तिथे पीक भेटतील. कालभैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिर. हे बघा मित्रांनो, श्री रिद्धी, श्री देव कालभैरव, श्री सिद्धी, श्री भैरी भवानी आई यांच्या मूर्ती आतमध्ये. आणि समोर श्री कार्तिक स्वामी समोर कार्तिक स्वामी ते लिहिले आहे, कृपया स्त्रियांनी योग असेल तरच दर्शन घेणे, एरवी दर्शन घेऊ नये ही विनंती. ते बघा, ते स्मशानभूमी. सुंदर मंदिर आहे. एक वेगळी छाटणीचं आहे. एक वेगळ्या छाटणीचं आहे. स्मशानभूमी असल्या कारणाने जवळच आणि स्वच्छ आहे. हे बघा मित्रांनो, फायनली आपल्याला कालभैरव मंदिराजवळ घोरपड दिसलेली आहे. वा, आपलं दर्शन सुखकर झालेलं आहे. सो मित्रांनो, एक राहून गेलेला. हे बघा, शिड्या उतरतात इथे पाय धुण्याची सोय आहे ना. जे अगोदर श्री डाळेश्वर मंदिर आहे. बघा, शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. नंतर मध्ये आपलं मेन मंदिर लागतं काळभैरव जोगेश्वरीचं, भैरी भवानीचं. मंदिरासमोरच फुलपाखरांचा थवा दिसतंय. ती बघा मित्रांनो, आपली तिथे बाईक आहे. त्याच्या समोर जे दिसते ना, ते आपण आलेलो भैरी भवानी मंदिर. आणि जाताना आपल्याला हे दिसलं बघा, पुरातन मंदिर. छत्रपतींच्या काळातलंच वाटलं. ते बघूया. हे बघा, ही एंट्री आहे. संभाजी महाराजांच्या इथे बघितलेलं ना आपण, सरदेसाई वाड्याजवळ तशाच छाटणीचं आहे, तशाच बांधकामातलं आहे, काळ्या पाषाणातलं. ते एक मंदिर बघूया. आणि लगेच सोमेश्वर मंदिर आहे. व्हेरी गुड. हे बघा, भले आपल्या पायात म्हणून आपण आत नाही जाणार. मस्त वाटतं ना मंदिर पण. जंगल वाढलंय, दुर्लक्षित आहे. हे बघा, सुंदर आहे मंदिर. तर आता दुर्लक्षित झालेलं आहे. ह्याला पण जपण्याची गरज आहे. ते नाव आहे श्रीदेव सोमेश्वर मंदिर. सगळं भग्नावस्थेत झालेलं आहे. केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे आपला इतिहास, कोणी केले ते, मुघलांनी. चला पाया पडूया आणि जाऊया आपल्या सप्तेश्वराजवळ. त्याचा आपण वेगळाच ब्लॉग बनूया, कारण तो मंदिर आणि त्या मंदिराचा इतिहास खूप सुंदर आहे. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. कसब्यातील सर्व स्थानांचा, त्यांच्या माहितीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मला जेवढं जमलं एवढा इतिहास मी सांगितलं. इतिहासकारांकडून जाणून तुम्हाला सांगितलं आहे. आणि खूप सुंदर पद्धतीने शूट केलं आहे. मलाच गाईवरून आलेला महाराजांजवळ, महाराजांच्या बघण्याच्या अवशेषांना बघून सरदेसाई वाड्यातून राग आलेला. पण कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा. चला आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. पुढचा नवीन व्हिडिओ तिथे सुरू करूया आपण सप्तेश्वराजवळ, कारण ते मंदिर खूप सुंदर आहे आणि त्याचा इतिहास सांगण्यायोग्य आहे. चला, काळजी घ्या, सोयीने रहा.